नक्कीच बरं, तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रेक्षकांपर्यंत देत आहेत. तुम्ही एका मुद्द्याचा उल्लेख केला तो म्हणजे घटनाक्रमाची साखळी बघावी लागेल असं कोर्टाचं निरीक्षण आहे. आपण पुन्हा एकदा जो मुख्य मुद्दा आहे त्याकडे जाऊया. आज जो मुख्य मुद्दा मांडला जाणार आहे की आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी. खरं तर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासह जे 16 आमदार होते त्यांच्या अपात्रतेप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती आणि हाच मुद्दा प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा जो निर्णय आहे तो शिंदेंच्या पारड्यात कसा दिला आणि त्याचा निर्णय शिंदेंच्या बाजूने कसा दिला याबाबत कपिल सिब्बल आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा अपात्रतेचा मुख्य मुद्दा काय आहे आणि निवडणूक आयोगाच्या निकालावर कपिल सिब्बल यांनी कसे ताशेरे ओढले? खरं तर चैतन्य, एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतलेली पाहिजे की 21 जून 2022 पासून ज्या काही घटना घडल्या त्याचा आपण प्रत्येक घटनेनुसार जर अन्वयार्थ लावायला गेलो तर सुरुवातीला 21 जून रोजी 31 आमदारांचा एक गट विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सुरत मार्गे गुवाहाटीला गेला. 22 जून रोजी त्या सगळ्या संदर्भात त्यांनी कागदोपत्री उद्धव ठाकरेंच्या वतीनं व्हीप जारी करण्यात आलेला होता. एकनाथ शिंदेंची जी काही गटनेते पदावरून नियुक्ती होती ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर 29 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी त्या सगळ्या संदर्भात जे काय आहे ते महाराष्ट्रामध्ये गोवा मार्गे महाराष्ट्रामध्ये येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे टप्प्याटप्प्याने आधी निवडणूक आयोग आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने गेलं. ते भविष्यात 19 जुलैला या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे काही 2 कागदपत्र सादर केले होते. त्याचा सुद्धा उल्लेख हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. या 2 कागदपत्रांमध्ये पहिला आणि महत्त्वाचा जो मुद्दा होता महत्त्वाचं जे कागदपत्र होतं ते म्हणजे आमदारांचं विधिमंडळ पक्षाचं बहुमत आमच्याकडे कसं आहे याचा संदर्भ त्यांनी दिला होता. दुसरा जो ठराव होता तो ठराव होता एकनाथ शिंदे यांच्याकडून 2 उपनेते आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रीय प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपद देण्यात आल्याचं सुद्धा त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं. याच मुद्द्यावरून जे काय आहे ते एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे हे दोन्ही मुद्दे त्या संदर्भात गेले आणि पुढे जसं जसं हे सगळं प्रकरण पुढे गेलं त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये ही केस 2023 मध्ये निवडणूक आयोगाने त्या सगळ्या संदर्भात निर्णय दिला. पुढे गेल्यानंतर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण गेलं, विधानसभा अध्यक्षांकडे हे सगळं प्रकरण गेलं. हे सगळा जो घटनाक्रम आपण पाहतो आहोत 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो आपला आमदारांच्या अपात्रते संदर्भातला निर्णय दिला त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असतील किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार असतील दोन्ही आमदारांना पात्र ठरवण्याचा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांनी दिला. आता त्यावरच आक्षेप सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून घेतला जातोय आणि त्यासाठी राणा केस असेल त्याचबरोबर बोमोई केस असेल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर किहोतो जी केस आहे याचा सुद्धा संदर्भ दिला जातोय आणि या प्रत्येक केसच्या माध्यमातून सादिक अली केसच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कशा पद्धतीने बेकायदेशीररित्या सोपवण्यात आलं त्याबरोबरच आमदारांच्या अपात्रते संदर्भातील जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय आहे तो कसा बेकायदेशीर होता याचा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत आणि वेगवेगळ्या संदर्भासह मुद्द्यांसह हा जो काही त्यांचा निर्णय आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. परत नक्कीच महत्त्वाचे अपडेट्स तुम्ही आमच्यापर्यंत देत आहेत. परत आणखी एक यातला एक मुद्दा असा आहे की 2018ची जी शिवसेनेची पक्ष संघटना आहे याबाबत सातत्याने कपिल सिब्बल यांच्याकडून उल्लेख केला जातो. 2018ची पक्ष संघटना ही निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती मात्र त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली नाही असा आक्षेप जो आहे तो कपिल सिब्बल मांडतायत. भरत, नक्की ह्या 2018च्या पक्ष संघटनेची जी घटना आहे यातले मुख्य आणि प्रभावी मुद्दे कोणते आणि ह्या कपिल सिब्बल जो युक्तिवाद करतायत त्या घटनेशी संदर्भातले काही महत्त्वाचे दाखले काही आपल्याला सांगता येईल का आणि युक्तिवादासंदर्भात हे कसं महत्त्वाचं ठरू शकतं? निवडणूक आयोगाने ह्या घटनेचा दाखला घेतला नाही, दखल घेतली नाही असा दावा कपिल सिब्बल करतायत. नक्की यातले महत्त्वाचे मुद्दे काय?
चैतन्य, आपण जर पाहिलं तर या सगळ्या केसमध्ये जो पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण बारकाईने प्रत्येक गोष्टीचा संदर्भ या ठिकाणी देऊयात. 2013मध्ये ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं. त्या संदर्भातील कागदपत्र आणि जो पत्रव्यवहार आहे तो शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला करण्यात आल्याचा दावा जो आहे त्यांच्याकडून करण्यात येतोय. नंबर 2, 2013मध्ये उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पद हे नव्यानं निर्मिती करण्यात आली या पदाची आणि ते पद उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं. हे पद देण्यासाठी प्रतिनिधी सभा, जी राष्ट्रीय कार्यकारिणी आपण ज्याला म्हणतो, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून हे पद देण्यात आलं. त्यानंतर ती घटना सुद्धा निवडणूक आयोगाला दिल्याचा उल्लेख ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल करतायत. त्यानंतर पुन्हा आपण पुढे येऊया. 2018मध्ये 2018ची जी घटना आहे यामध्ये आणखी काही सुधारणा करण्यात आल्या आणि त्यानुसार शिवसेनेमध्ये 3 उपनेते पदाची निर्मिती करण्यात आली. एकनाथ शिंदे यांना जे काही गटनेतेपद देण्यात आलेलं होतं ते 2018च्या घटनेनुसारच देण्यात आल्याचा उल्लेख सुद्धा आहे. तो या सगळ्या प्रकरणामध्ये कपिल सिब्बल करतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे आणि संबंधित जे काही आमदार आहेत या प्रत्येक आमदाराला जे काही AB फॉर्म देण्याचा निर्णय आहे तो सुद्धा याच घटनेच्या माध्यमातून पक्षप्रमुखांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे जसं निवडणूक आयोग सध्या म्हणताय की 2018ची घटना आमच्याकडे नाही, 2018ची घटना लोकशाहीला धरून नव्हती, हे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर 2018ची घटना ही लोकशाहीवादी नव्हती तर त्या संदर्भात निवडणूक आयोगाने सुमोटो करून काही पत्रव्यवहार किंवा नोटीस शिवसेना पक्षाला दिली होती का, उद्धव ठाकरे यांना दिली होती का, हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय आणि तो म्हणजे जर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे त्याच घटनेच्या माध्यमातून गटनेते झाले, त्यातून त्यांनी लाभाची पदं मिळवली, तर ही घटना लोकशाहीवादी नव्हती, लोकशाहीच्या विरोधात होती. तर एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे काही तक्रार केली होती का, तर अशी कुठलीही तक्रार निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलेली नव्हती. आणि हाच मुद्दा जो आहे तो सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये ज्या युक्तिवादाच्या माध्यमातून मांडला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल एक करत 2018ची घटना असेल, त्यानंतर 2022मध्ये झालेलं बंड असेल, त्याआधी त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला जे मुख्य नेतेपद जे दिलं ते मुख्य नेतेपद देण्याचा जो निर्णय आहे तो ज्या घटनेच्या माध्यमातून घेतला, ती 1999ची घटना असेल, अशा सगळ्या पद्धतीवर, अशा सगळ्या मुद्द्यांवरती कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर एक करून कपिल सिब्बल हे निवडणूक आयोगाला जास्तीत जास्त कसं खिंडीत गाठता येईल याचाच पुरेपूर प्रयत्न आपल्या संदर्भानिशी, आपल्या अनुभवपणाला लावून सध्या कपिल सिब्बल करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचेच पडसाद जे आहेत ते सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सध्या जे इतर ठिकाणी वावरतात त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे सध्या सुप्रीम कोर्टातील या सगळ्या सुनावणीचा कशा पद्धतीने अन्वयार्थ लावायचा हे आता प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. जे काही नेते वावरतात त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून, त्यांच्या चिडचिडेपणातून हे सगळं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. चैतन्य.